मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत, माणगाव येथील कळमजे पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू। बेवड्या रिक्षा चालकानं महिला पोलिसाला फरफटत नेलं। साताऱ्यातल्या मोळाचा ओढा परिसरातील दुर्घटना प्रसंग झाला सीसीटीव्हीत चित्रित। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे गेल्या। तुफान पावसामुळे विद्यापीठाचा निर्णय। विमानानं जाताय, विमानतळावर लवकर या, इंडिगो विमान कंपनीचं आवाहन। मुंबईत संततधार, अनेक रस्त्यांवर पाणी भरलं, मुंबईकरांची दैना उडाली। शाळकरी मुलांवर भोलानाथ प्रसन्न, शाळेभोवती तळे साचल्यानं मुंबई आणि ठाण्यात शाळांना सुट्टी। ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा। मुंबईची उपनगरीय सेवा धीम्या गतीनं, पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सुमारे 20 मिनिटं उशिरानं वाहतूक। अंबा, सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली, नागोठणे शहरात शिरलं पुराचं पाणी। रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं, रिळे पाचोळे गावात गावकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर, ड्रोननं टिपली किनवट पुलावरील पाण्याची दृश्य। पैनगंगा नदीला पूर आल्यानं हैदराबादसह अनेक मार्ग बंद, जवळपास 50 गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। मुखेडमध्ये पूरस्थिती आवाक्याच्या बाहेर, लेंडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। नुकसान भरपाई देण्यासाठी तत्काळ पंचनामे करा, 24 तास तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुकानिहाय तक्रार केंद्र उभारा, खासदार संदीपान भुमरेंचे प्रशासनाला आदेश। माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी, रस्त्यावर पाणी आल्यानं एकच वाहतूक कोंडी, तर महामार्गालगतच्या घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ठाण्याच्या कळवा भागात पाणी साचलं, मुलांना बोटीतून करावा लागतोय प्रवास। नांदेड इस्लापूर धरणातून मोठा विसर्ग, सहस्त्रकुंड धबधब्याचं विशाल रूप, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला, सर्व 7 तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 91.18% जलसाठा। राहुल गांधींच्या वोट यात्रेचा प्रवास सुरू, बिहारच्या गया इथं पोहोचली वोट यात्रा। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट, दोघांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा। बेस्ट पतपेढी निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी, ठाकरे बंधू बाजी मारणार की भाजपा, याकडे लक्ष। मंगळवारपासून 36 तास पाणीपुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा बंद।